तर जालन्यामध्ये आज धनगर समाजाची राज्यस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली आहे। धनगर आंदोलक दीपक बोराडेंच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडणार आहे। धनगर समाजाच्या बैठकीमध्ये आंदोलनाची पुढची दिशा ठरणार आहे। बैठकीनंतर दुपारी 3:30 वाजता दीपक बोराडेंची पत्रकार परिषद सुद्धा होणार आहे। बोराडेंना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार असून त्यांच्या उपस्थितीत दुपारी 1 वाजता धनगर समाजाची राज्यस्तरीय बैठक पार पडणार आहे। धनगर समाज आपल्या एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी आक्रमक झालेला आहे। दीपक बोराडे हे धनगर आंदोलक आहेत ज्यांनी अगदी काही दिवसांपूर्वी उपोषणही केलं आणि आज त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल, त्यानंतर बैठक आणि मग ते पत्रकार परिषद सुद्धा घेणार। या संदर्भातले अधिकचे तपशील देण्यासाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी गौरव साळी जोडले गेलेले आहेत। गौरव, काय नेमकी आंदोलनाची पुढची दिशा असू शकते? कारण या आधीचं आंदोलन हे उपोषणाच्या मार्गाने झालं, आता पुढची दिशा काय होऊ शकते? समाज आक्रमक होऊ शकतोय? खऱ्या मित्रांनो, आपण जर बघितलं तर याच संदर्भात चर्चा करण्यासाठी आज जालन्यामध्ये धनगर समाजाची राज्यस्तरीय बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीमध्ये राज्यभरातून धनगर बांधव जे आहेत ते या बैठकीसाठी जालन्यात दाखल होणार आहेत। आपण जर बघितलं तर दुपारी 1 वाजता ही बैठक सुरू होणार आहे। तत्पूर्वी म्हणजेच दुपारी 12 वाजता धनगर आंदोलक दीपक बोराडे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे। त्यानंतर ते ही जी बैठक आहे त्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत आणि बैठकीच्या माध्यमातून आंदोलनाची पुढची दिशा जी ती ठरवली जाणार आहे। आपण जर बघितलं तर धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी यासाठी दीपक बोराडे यांनी जालन्यात तब्बल 16 दिवस उपोषण केलं आणि या उपोषणामुळे त्यांची प्रकृती जी ती काही खालावली होती आणि त्यामुळे त्यांनी आपलं उपोषण स्थगित करून रुग्णालयात ते उपचारासाठी दाखल झाले होते आणि त्यानंतर प्रकृती सुधारल्यानंतर आता पुन्हा एकदा ते आपलं उपोषण किंवा मग आपलं जे पुढचं आंदोलन आहे ते कसं करायचं यासाठी त्यांनी आता ऍक्शन प्लॅन सुरू केलेला आहे आणि याचनुसार आज ते जालन्यात धनगर बांधवांची बैठक घेणार आहे आणि राज्यस्तरीय नियोजन बैठक अशी ही बैठक आहे आणि या बैठकीत पुढची दिशा जी ती ठरवली जाणार आहे। नेमकी आता यामध्ये पुढची दिशा काय ठरते हे पाहणं महत्त्वाचं असेल। विक्रांत, बरं, धन्यवाद गौरव दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।